संधिवाताच्या आजाराची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. दरवर्षी नवीन रुग्णांचे निदान होत असून रुग्णांना उपचारासाठी दूरवर प्रवास करावा लागतो. संधिवाताच्या आजाराशी संबंधित समस्या आणि अपंगत्व टाळण्यासाठी वेळीच निदान आणि उपचार महत्त्वाचे आहेत. संधिवाताच्या रुग्णाच्या समस्या दूर करण्यासाठी प्रख्यात संधिवात तज्ज्ञ डॉक्टर मनोहर जोशी यांनी दुकान क्रमांक 3/4 आदित्य गुरुकृपा CHS प्लॉट क्रमांक 226 रुपाली सिनेमा जुने पनवेल रायगड जिल्हा येथे संधिवात तज्ज्ञ डॉक्टर मनोहर जोशी यांनी संधिवाताचे क्लिनिक सुरू केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. पनवेलकर आणि रायगड जिल्ह्यातील आसपासच्या रुग्णांना आता संधिवातावरील उपचाराकरिता इतरत्र जावे लागणार नाही. क्लिनिकमध्ये उपलब्ध असलेल्या प्रगत सेवा संधिवात, ल्युपस आणि इतर स्वयंप्रतिकार रोग यासारख्या परिस्थिती असलेल्या रुग्णांच्या गरजा पूर्ण करते. संधिवात हा एक दाहक स्वयंप्रतिकार रोग आहे जो सुरुवातीला लहान सांध्यांना प्रभावित करतो. वरच्या भागांपासून सुरुवात होऊन शेवटी त्वचा, डोळे, हृदय, मूत्रपिंड आणि फुफ्फुसांवर परिणाम करतो. सांध्यातील हाडे आणि अस्थिबंधन कमकुवत होतात, हाडांची झीज होते आणि रुग्णांसाठी हे खूप वेदनादायक असते. संधिवाताच्या लक्षणांमध्ये सांध्यांमध्ये ताठरता येणे, थकवा जाणवणे, ताप येणे आणि वजन कमी होणे, सूज येणे आदींचा समावेश होतो. या रोगाची सुरुवात साधारणपणे 35 ते 60 वर्ष वयोगटात होते. 16 वर्षाखालील लहान मुलांना देखील याचा त्रास देऊ शकतो. त्याला किशोरवयीन मुलांमधील ह्युमटाईट ऑर्थरायटिस म्हणून ओळखले जाते. पनवेलकर आणि आसपासच्या भागातील लोकांना या क्लिनिकचा नक्कीच फायदा होईल. या नवीन क्लिनिकचा शुभारंभ वेळी प्रख्यात संधिवात तज्ज्ञ डॉक्टर मनोहर जोशी सांगतात की संधिवाताचे आजाराचे प्रमाण खूप सामान्य आहेत आणि योग्य उपचार न केल्यास भविष्यातील गुंतागुंत वाढू शकते. या क्लिनिकच्या उद्घाटनामुळे पनवेल परिसरातील संधिवाताच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या गरजेनुसार निदान आणि उपचार योजना शोधण्याचा एक महत्त्वाचा स्रोत उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे नवीन क्लिनिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि संधिवाताच्या गुंतागुंतीच्या प्रकरणाचे व्यवस्थापन करण्यासाठी कुशल वैद्यकीय तज्ज्ञ या ठिकाणी उपलब्ध आहेत. संधिवातांशी लढा देऊन रुग्णांना त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करण्यासाठी हे क्लिनिक वचनबद्ध आहे. श्री प्रशांतजी ठाकूर, आमदार पनवेल मतदारसंघ म्हणाले, पनवेलमध्ये पहिले संधिवात चिकित्सा क्लिनिकचे उद्घाटन करण्याची संधी मिळाल्याबद्दल मला अतिशय अभिमान वाटत आहे. प्रख्यात संधिवात तज्ज्ञ डॉक्टर मनोहर जोशी आणि त्यांच्या टीमचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. हे क्लिनिक रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे आणि मला खात्री आहे की या ठिकाणी असलेल्या तज्ज्ञांचे कौशल्य आणि अनुभव अनेकांना संधिवातासारख्या समस्येपासून दूर राहण्यास मदत करतील. पनवेलमध्ये डॉक्टर मनोहर जोशी यांनी जोशीज क्लिनिक ऑफ रुमॅटॉलॉजी हे एक वैद्यकीय शाखेचं एक नवीन अंग म्हणण्यापेक्षा सर्वसाधारणपणानं लोकांना अपरिचित असलेलं अंग असं आज आपल्या सर्वांच्या समोर ही शाखा आपल्या सर्वांसाठी खुली केलेली आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना, त्यांच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो. आज पनवेल आणि परिसराची वाढती लोकसंख्या पाहता पनवेलची महापालिका झालेलीच आहे, म्हणजे एका अर्थानं हे महानगर झालेलं आहे आणि उद्याच्या भविष्य काळामध्ये विमानतळ आणि अन्य वेगवेगळ्या पद्धतीच्या इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज जेव्हा इथे येतील तेव्हा या परिसराची लोकसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार आहे. त्यामुळे वैद्यकीय शास्त्रामध्ये आज उपलब्ध असणारे सर्व उपचार पद्धती, या उपचार पद्धती लोकांना त्यांच्या दारापर्यंत म्हणूया अशा पद्धतीने येण्याची आवश्यकता आहे. मुंबईसारख्या ठिकाणी जिथे लोकसंख्या प्रचंड आहे तिथं वैद्यकीय शास्त्रातल्या वेगवेगळ्या अशा उपशाखा आहेत. या उपशाखा त्याच्यामध्ये स्पेशालिस्ट हे लोकांना अवेलेबल होऊन जातात. पनवेल परिसरामध्ये सहसा तसं घडत नाही आणि मग अशा वेळेला बऱ्याच वेळेला उपचार घेण्यामध्ये उशीर होतो आणि जर उशीर झाला तर याच्यामध्ये आपण म्हणूया की या संधिवात आहे, संधिवाताचे दुष्परिणाम जे होतात हे दुष्परिणाम नंतर मग एखाद्याला आयुष्यभराचे जडून जातात आणि ते घडू नये याच्यासाठी वेळेत उपचार करण्यासाठी काय केलं पाहिजे या बाबतीतली ट्रीटमेंट हे डॉक्टर मनोहर जोशी करणार आहेत किंवा त्यांच्यावरून त्यांच्या या सेटअपमध्ये सहकारी डॉक्टर त्या ठिकाणी काम करणार आहेत. त्यांचं किंवा त्याच्यावरून काय फिजिओलॉजीचा आधार घेतला की त्याच्याप्रमाणे फिजिओथेरपीचा आधार घेतला की त्यामुळे अशा पद्धतीनं
ज्यांना तो त्रास जाणवतो, पण तरीसुद्धा दैनंदिन त्यांचे जे काही शरीरधर्म आहेत ते पाळण्यामध्ये आणि त्याचबरोबरीनं दैनंदिन त्यांची दिनचर्या आहे त्याच्या बाबतीमध्ये कुठलाही त्रास होऊ नये यासाठी ते ही जी फॅसिलिटी आपण सर्वांना उपलब्ध करून देत आहेत त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला खात्री आहे की लोकांना होणारा हा त्रास अलीकडच्या काळामध्ये अनेक लोकांना जडणारी ही व्याधी ही दूर होण्याच्या दृष्टिकोनातून ते त्यांचे सर्व सहकारी निश्चितपणानं प्रयत्न करतील आणि पनवेलचे डॉक्टर्स असोसिएशन असेल, रायगड मेडिकल असोसिएशन असेल यांच्याही त्यांना सहकार्य लाभेल आणि या माध्यमातून पनवेलकरांची चांगली सेवा त्यांना करता येईल यासाठी माझ्याकडून त्यांना मनापासून शुभेच्छा. खरं तर असं आहे की शासन स्तरावरती अशा पद्धतीचे उपचार व्हावेत यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि त्याचबरोबरीनं स्वतः पुढं येऊन जे लोक प्रायव्हेट प्रॅक्टिसच्या माध्यमातून अशी फॅसिलिटी उपलब्ध करून देतात त्यांना फॅसिलिटेट केले पाहिजे, त्यांना सहकार्य केलं पाहिजे. मी निश्चितपणाने याबाबतीत त्यांना पूर्ण सहकार्य करेन. आय एम व्हेरी हॅपी की सर आज आमच्या इथं आलेत आणि आमच्या क्लिनिकचं उद्घाटन केलं. रायगड जिल्ह्यात दिस इज द फर्स्ट रुमॅटॉलॉजी सेंटर जे आम्ही स्टार्ट करतो आहे आणि नक्कीच सरांची आम्हाला आता मार्गदर्शन पण भेटलं की कसं तुम्ही लोकांपर्यंत पोचा किंवा लोकांना अवेअर करा ह्या आजाराबद्दल, कारण हा आजार खूप कमी लोकांना माहीत आहे की ह्याची ट्रीटमेंट्स होते. ह्याला लोकांना वाटायचं आतापर्यंत की ह्याच्यावरती काहीच ट्रीटमेंट नाही आहे आणि इट इज नॉट कंट्रोलेबल ऑल्सो. पण हा आजार खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता येतं आणि जर कंट्रोल झाला तर इट इज लाईक अ डायबिटीज अँड ब्लड प्रेशर. तुम्ही गोळ्या घ्यावा आणि बरे राहा. म्हणजे तुम्हाला हेही नाही होणार की सांधे खराब झालेत किंवा संधिवातामुळं दुसऱ्या अवयवांना पण त्रास आलेला आहे. सो दिस इज अवर फर्स्ट इनिशिएटिव्ह इन रायगड डिस्ट्रिक्ट आणि डेफिनेटली जसं सरांचं मार्गदर्शन भेटलं आहे की प्रत्येक एरियामध्ये पोचा आणि ट्राय टू अवेअर जनरल पॉप्युलेशन ऑल्सो, तर तेही आम्ही करायचा पूर्णपणे प्रयत्न करू. सो वी आर व्हेरी थँकफुल टू सर की आज सरांनी आमच्यासाठी वेळ काढला आणि आमच्या या महत्त्वाच्या फंक्शनमध्ये आम्हाला त्यांचं मार्गदर्शन भेटलं. रायगड जिल्ह्यातलं मॅडम ह्याच्यात मेजरली इट इज जस्ट अ कन्सल्टेशन अँड देन द ट्रीटमेंट. जसं डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर सगळ्यांना परवडतो, इवन जनरल पॉप्युलेशनलाही परवडतो, तर हे आजाराचे निदान होऊसपर्यंत किंवा ट्रीटमेंट लाईनअप इनिशियली खूप स्वस्त आहेत. ॲक्च्युली आम्ही ॲज अ रुमॅटॉलॉजी असोसिएशन काही दीर्घकाळापासून आम्ही ट्राय करतो आहे की जे एक्सपेन्सिव्ह मेडिसिन्स आहेत बायोलॉजिकल्स ते स्वस्त हवे. तर आता काही कंपनीजनी टोफासिटिनी म्हणून एक औषध आहे ते स्वस्त केलं आहे, पण बरेच अजून ड्रग्स स्वस्त होत नाही आहे, चीप रेटमध्ये येत नाही आहेत. सो वी आर आस्किंग की राजीव गांधी योजना किंवा महात्मा फुले योजनामध्ये जर हे बायोलॉजिकलचा समावेश करता आलं तर ते गोरगरीब जनतेला पण त्याचा फायदा घेता येईल. बट स्टील दॅट सेशन इज पेंडिंग अँड वी आर नॉट हैविंग द आंसर्स. मैं डॉक्टर मनोज जोशी हूँ, रोमैटोलॉजिस्ट, संधिवात तज्ञ. बेसिकली ये क्लिनिक यहाँ पर रोमैटोलॉजी पेशेंट्स के लिए चालू किया गया है. रोमैटोलॉजी पेशेंट्स जो है बेसिकली ये खुद की रोग प्रतिकार शक्ति जब खुद ही के जोड़ों को या दूसरे अवयवों को ख़राब करने लगे तो उसके वजह से जो उत्पन्न होने वाले आजार है, जैसे आसान भाषा में जिनको रोमैटॉइड अर्थराइटिस किंवा लूपस किंवा कनेक्टिव टिश्यू डिसऑर्डर्स कि एंकोलॉजिंग स्पॉन्डिलाइसिस, ये सब बीमारी के लिए यहाँ पे ट्रीटमेंट्स मोडेलिटी अवेलेबल की जाएंगी. बेसिकली जो रोमैटोलॉजी के पेशेंट्स हैं जो अर्ली स्टेजेस में अगर डायग्नोसिस हो जाते हैं तो दे कैन लीड अ वेरी हेल्दी एंड नॉर्मल लाइफ. अगर उनका ट्रीटमेंट डिले होता है 3 महीने से 6 महीने के सिम्टम्स के बीच में अगर डिले होता है तो उसके बाद में जॉइंट्स रिकवरी में थोड़ा प्रॉब्लम आ सकता है. बट स्टिल जब हमारे साथ में फिजियोथेरेपिस्ट एंड ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट ज्वाइन होते हैं, गुड ट्रीटमेंट मोडेलिटीज़ पर पेशेंट्स जाते हैं तो दे कैन लीड अ वेरी हेल्दी नॉर्मल लाइफ टिल द एंड. इसके लिए आप किस तरह अवेयरनेस फैलाने की कोशिश करेंगे कि इस बीमारी से लोग बचें? अभी तो हम लोग एट प्रेजेंट पनवेल डॉक्टर एसोसिएशन के साथ में रिसेंटली एक मैंने कॉन्फ्रेंस ली है, रायगढ़ मेडिकल एसोसिएशन के साथ में कॉन्फ्रेंस लेने वाला. फिर ये हम लोग कुछ लोकल लेवल पर जाकर कुछ कम्युनिटीज़ के साथ में, जैसे एल्डर कम्युनिटी या फिर पनवेल ट्रस्ट, इन सब के साथ में जाकर हम लोग लोकल पब्लिक में भी अवेयरनेस करने की कोशिश करेंगे कि रोमैटोलॉजी क्या है और रोमैटोलॉजी में जो बीमारी आती है, इट इज़ मिथ कि इट इज़ नॉट ट्रीटेबल, इट इज़
वो बहुत अच्छी तरह ट्रीटेबल डिसीज़ है, जैसे कि डायबिटीज़ और ब्लड प्रेशर। सिर्फ ये है कि आपको लंबे समय तक दवाइयाँ चालू रहती है, लेकिन अगर आप प्रॉपर दवाइयाँ लेते हैं, बिना भूले लेते हैं, रेगुलर एक्सरसाइज करते हैं, तो ये बीमारी पूरी तरह कंट्रोल में रखी जा सकती है। ऐसा कोई कहीं पे नहीं बता पाएगा कि आपको कोई रोमेटोलॉजिकल इलनेस है, बट प्रॉपर ट्रीटमेंट और प्रॉपर एक्सरसाइज एंड जो हम लोग एडवाइसेस दे रहे हैं वो फॉलो करने की ज़रूरत है। आने वाले जो पेशेंट यहाँ पर हैं या जो यहाँ पर उपचार लेंगे, उनको ठीक करने के लिए किस तरह के आप लोग उपाय करेंगे, क्या क्या कोशिश करेंगे? नमस्कार, मैं डॉक्टर गौरी तुलसनकर सावंत, मैं फिजियोथेरेपिस्ट हूँ। मेरा मास्टर्स ऑर्थो में है और मैं वैसे ही पेशेंट्स देखती हूँ जहाँ पे जॉइंट्स होते हैं। अभी रूमेटॉइड आर्थराइटिस में होता क्या है, इन्फ्लेमेशन होता है, सूजन होती है, जॉइंट्स मसल्स स्टिफ होते हैं, टाइट होते हैं। तो उनको कम करने के लिए, पेशेंट का पेन कम करने के लिए उनकी डे टू डे एक्टिविटीज़ है, जैसे उठना, कुछ भी लेना हो, लोगों को तकलीफ़ होती है, वो कैसे कम कर सकते हैं, वो हमारा काम होता है। अभी वो होता कैसे है, डिफरेंट टेक्निक्स रहते हैं, जैसे इलेक्ट्रोथेरेपी है। इलेक्ट्रोथेरेपी में हम टेंस वगैरह का यूज़ करके उनका पेन कम कर सकते हैं। फिर मसाज टेक्निक्स होते हैं, जॉइंट मोबिलाइजेशन होते हैं, जो मैनुअल टेक्निक्स होते हैं, जिसके मदद से हम उनके जॉइंट्स को थोड़ा लूज़ कर सकते हैं, उनके मसल्स को थोड़ा अलाइनमेंट में ला सकते हैं। और फिर एक्सरसाइज होता है जिसकी मदद से वो खुद अपने मसल्स को स्ट्रॉन्ग करके फिर ये सब एज अ फुल पैकेज में अगर काम करे तो ही वो वर्क होता है। तो ये फिजियोथेरेपी का रोल होता है। कितना दिन उनको करीबन करना पड़ेगा, मतलब हर एक पेशेंट का जैसे स्टेज के हिसाब से अलग अलग प्रोग्नोसिस होता है। मतलब अब कोई अर्ली स्टेज में हो तो वो 1 हफ्ते 2 हफ्ते भर में रिकवर हो सकते हैं, और अगर कोई बहुत ज़्यादा उनको तकलीफ़ है, स्टिफनेस है, जॉइंट्स टेढ़े हो जाते हैं कभी, तो उनको ठीक करने में बहुत टाइम लग जाता है। बट हम ट्राई करते हैं कि वो ज़्यादा से ज़्यादा इंडिपेंडेंट हो, अपना काम खुद कर सके, पेन कम से कम हो। नमस्कार, मेरा नाम योगिता शिंगे है। मैं एक ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट हूँ जिसको व्यावसायिक चिकित्सक बोलते हैं। मेरा इंटरेस्ट हैंड रिलेटेड कंडीशन में है, तो उन्हें हैंड थेरेपिस्ट भी कहा जाता है। जैसे आप जानते हैं कि संधिवात में कई बार हमने देखा है कि पेशेंट्स के हाथ बहुत बुरी तरह से मुड़े हुए होते हैं, डिफॉर्म हो जाते हैं, पेन होता है, इंस्टेबिलिटी होता है, जिस वजह से वो अपना काम नहीं कर पाते हैं। तो एज एन ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट यानी व्यावसायिक चिकित्सा, व्यवसाय यानी आप जो भी काम सुबह बिस्तर में उठने से लेकर रात को सोने तक करते हैं, वो सारा एक प्रकार का व्यवसाय है जो आम ज़िंदगी में हमें उसका महत्व पता नहीं चलता है। बट एक संधिवात के पेशेंट को पता होता है कि जब उसे दर्द है या अक्यूट एपिसोड है तो एक ग्लास उठाना भी कितना भारी पड़ जाता है। सो मेरा रोल वहाँ पे आता है। मैं इसे एक उदाहरण से आपको समझाने की कोशिश करूँगी। एक महिला थी 52 ईयर ओल्ड की, जिन्होंने मुझे कोरोना काल में कांटेक्ट किया था, क्योंकि उनके आसपास कोई थेरेपिस्ट तभी शायद काम नहीं कर रहे थे। वो 4थे माले पे रहते थे, 4 साल से अपनी बिल्डिंग से कभी उतरे नहीं थे और पूरा डिपेंडेंट थे, अपने हस्बैंड पे आत्मनिर्भर थे। बेड में टर्न भी नहीं हो पाते थे, बाथरूम नहीं जा पाते थे, खड़े नहीं हो पाते थे, खाना बना नहीं पाते, कुछ नहीं कर पाते थे। तो एक लेवल का डिप्रेशन भी उनमें सेट हो गया था। किसी के कांटेक्ट से वो मेरे पास आए। उनके लड़के उनको 4 माला कुर्सी से नीचे उतार के हमारे क्लिनिक पे लेके आते थे। सो उनके साथ जब मैंने वार्तालाप की, उनकी एक एक एक्टिविटी, जैसे उन्होंने बोला मुझे खाने में मदद चाहिए, मुझे सब्जी काटने में मदद चाहिए, मुझे बेडशीट फोल्ड करने में मदद चाहिए, मुझे टॉयलेट तक जाना है, टॉयलेट में बैठने नहीं होता है, बाथरूम में टर्न नहीं ले पाती हूँ, रोटी नहीं बना पाती हूँ, फ़ोन नहीं उठा पाती हूँ। तो ये एक इसको एक व्यवसाय का नाम दे के हम इस पर काम करते हैं। कैसे काम करते हैं, जैसे डॉक्टर जोशी ने बताया, दवाइयाँ अपना असर करती है, मैडम फिजियोथेरेपिस्ट अपना एक्सरसाइज का काम करते हैं, और मैं एज अ व्यावसायिक चिकित्सक हर एक कार्य को ब्रेक करके उसके छोटे छोटे पहलू पे ध्यान देके, या तो एक्सरसाइजेज या मॉडिफिकेशन यानी उसका वातावरण चेंज करके, या एक्टिविटी को चेंज करके, या स्प्लिंट्स हम बनाते हैं। जैसे कभी वो मुड़ गई है अंगुलियाँ, लेकिन उनको सीधा करना ज़रूरी होता है, तो उसके लिए हम स्प्लिंट्स बनाते हैं। अब पेशेंट को कड़ी बनानी है, लेकिन वो कंटिन्यूस कड़ी चला नहीं सकते हैं क्योंकि उनको दर्द होता है, तो क्या किया जाए, कड़ी खाना नहीं है, ये तो कोई सोल्यूशन नहीं है। सो व्हाट वी डू इज़, उसका जो चम्मच होता है उसका हम हैंडल को मॉडिफाई करते हैं, कढ़ाई होती है उसका वज़न को मॉडिफाई करते हैं, पेशेंट को एडवाइस करते हैं कि गैप में काम किया जाए,
पर्टिकुलर प्रकार के मूवमेंट होते हैं जो अवॉइड करने होते हैं। इन सब का एक ट्रेनिंग, एक गाइडेंस पेशेंट को धीरे धीरे दे के उनकी मानसिकता इस प्रकार की जाती है कि उनको जो भी चीज़ से तकलीफ़ हो वो चीज़ें वो अपने रूटीन में नहीं करेंगे और वो उसको अडेप्ट कर लेते हैं। उससे अल्टीमेटली क्वालिटी ऑफ लाइफ इम्प्रूव होता है। आज का जनरेशन लाइफ का नहीं, क्वालिटी ऑफ लाइफ का है। सो जब डॉक्टर, फिजियोथेरेपिस्ट, ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट तीनों एक साथ मिलकर काम करते हैं तो आप बता भी नहीं सकते हैं कि पेशेंट को संधिवात है या वो किसी रोग से गुजर रहा है। सो बेसिकली हम इस क्लिनिक का भी यही माध्यम है कि सर्व रूप से पेशेंट को आत्मनिर्भरता बनाया जाए, भले वो किसी रोग से गुजर रहा हो या भले उसको कोई डिसेबिलिटी हो, उसको इंक्लूड किया जाए समाज में, न कि वो डिसेबिलिटी की वजह से अपने घर में सीमित रह जाए। माझी मुंबई माझं घर, किंग्स माय होम, सायन्स सोनापट्टी इथे सुरू आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा। आज नाही तर कधीच नाही। 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करासहित। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।